नमस्कार मित्रांनो. तर आज आहे डे 3 रोह्यामध्ये. तर आता म्हणजे आम्ही पोहे खातोय, तुम्ही बघू शकता मागे. तर एक मिनटं, मी म्हणजे दुसऱ्या अँगलने दाखवतो. आता आम्ही पोहे वगैरे बनवतोय, म्हणजे बनवलेत, आता जेवतोय. तर हे प्रणव शेठने पोहे बनवले. पोहे प्लस म्हणजे तेच भातच आहे, म्हणजे तो एक प्रकारचा. कुणालने म्हणजे मास्टरी केली. एक्सपर्टी. हे असे खाता येते बघा स्ट्रीट लोक. तर ठीक आहे, आता नाश्ता करतो आम्ही आणि मग दुपारी मग इकडे कोलाडला जायचा विचार आहे. तर मग कोलाडला जाऊ आणि मग तिथे रिव्हर राफ्टिंग वगैरे करू आहे ना, आणि मग घरी जाऊ. मग तेच सामान वगैरे बॅगा वगैरे आणले. तर असं आहे, चला मग. मित्रांनो तुम्ही बघू शकता लहान पिल्लं आहेत. तर थोडं त्यांना पाव बिव आम्ही देतोय, म्हणजे भूकत विकत होते. तर असं आहे, म्हणजे बघा दाखवतो तुम्हाला. हां, केळी पण टाकतोय. हे बघा घाबरलेत बिचारे लहान पिल्लं. हे बघा खात आहे पाव बिव, घाबरले थोडे. केळी थोडी थोडी देतो आम्ही. आता निघालो आम्ही परतीला. असं आहे, बिचारी लहान पिल्लं आहेत. खाते खा. मित्रांनो आम्ही आता उतरलोय. तर आता हे बघा, इकडे नदी आहे, रोहा कोलाड रोड आहे. हां, तर हे बघा वाइल्डर वेस्ट ॲडव्हेंचर्स कोलाड बंजी जम्पिंग. तर हे आहे, वेलकम टू कोलाड ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तर एवढे सगळे ॲक्टिव्हिटीज आहे, रिव्हर राफ्टिंग, कायाकिंग, बंपर राईड, बंजी जम्पिंग, झिप लाईन, बनाना राईड, जेटस्की. आणि तुम्हाला यायचं आहे ते बघा 350 रुपये पर पर्सन आहे 30 मिनिटसाठी. आणि इकडे रूम पण अवेलेबल आहेत, हे बघा. बाकी मग चला आता आतमध्ये जाऊया. बहुतेक आता दुपारी आलो आम्ही, तर बंद असू शकतं. तर बघूया, चालू आहे का? बघा हे रेट्स आहेत, वाइल्डर वेस्ट ॲडव्हेंचर्स, बंजी जम्पिंग. हां, अरे हा मासे बघा. बघा ही इन्फॉर्मेशन आहे, कुंडलिका रिव्हर. ते त्या काल तुम्हाला दाखवली ना, तर ती इन्फॉर्मेशन आहे. ज्याला म्हणजे वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि वाचा. ओके. बघा हे ऑफिस आहे, बुकिंग ऑफिस आहे, इकडे बुक करू शकता. तर असं आहे इकडे, हे बघा सुंदर असं हे आहे. तर मित्रांनो मला थोडं उलटीसारखं वाटतंय, तर म्हणून मी तर नाही करत आहे रिव्हर राफ्टिंग. हे लोक करत आहेत, सौरभ आणि प्रणव दोघं. आणि कुणाला ड्राईव्ह करायचं आहे, तर तो पण एक्झॉस्टेड आहे. मग त्याला हे नको, तर बघू मग आता. बाकी तुम्हाला काय काय आहे ना इकडे बघण्यासारखं ते दाखवतो. एकच मिनटं. हे बघा टुरिस्ट डेस्टिनेशन ढोवल डॅम, म्हणजे तुम्ही वाचू शकता आयटनरीमध्ये इकडे जे जे दिलेलं आहे. पाली गणपतीला तर आम्ही जाऊन आलो. आणि बाकी याच्यामधलं काशीद बीचला जाऊन आलो, म्हणजे हे 2 आम्ही कंप्लीट केले. आणि बाकी 2 स्पॉट आम्ही कमी म्हणजे केलेत याच्यामध्ये कंप्लीट.
तर हे बघा कुठे कुठे आहे मुरुड जंजिरा. हा मॅप आहे, गुगल मॅपचाच आहे. थीम बीचला पण आम्ही जाऊन आलेलो आहे. तर असं आहे सगळं. आणि इथे चेंजिंग रूम्स वगैरे पण आहे. तर आता हे लोक चेंज वगैरे करतील दोघं आणि मग तसं मग जाऊ. आता बघा रेट आहे ते पर पर्सनचे रेट आहेत आणि असं सगळं आहे. तर मला वाटतं रिव्हर राफ्टिंग सकाळी असते आम्ही इकडे आलो तर. आणि बाकी मग हे लोक मला वाटतं कायाकिंगच करणार आहेत ना. हां कायाकिंग करणार आहे असं आहे. आणि इकडे बघा इकडे म्हणजे वॉशरूम वगैरे आहे इकडे जेंट्स लेडीज दोन्हीसाठी. आणि लाईफ जॅकेट वगैरे आहे ते आहे सगळं असं. कॅफे वगैरे पण आहे इकडे, जेवायचं वगैरे आहे. इथे पण आहे चेंजिंग रूम वगैरे, टॉयलेट वगैरे, वॉशरूम असं आहे सगळं. हे बघा हे असं सगळं आहे. हे बघा इकडे ब्रेकफास्ट वगैरेचं पण टायमिंग आहे, लंच टी वगैरे. हां हे बघा वॉशरूम इकडे आहे जेंट्स आणि इकडे लेडीजसाठी आहे आणि इकडे जेंट्ससाठी चेंजिंग रूम आहे. ओके असं आहे सगळं. इकडे बघा तुम्ही स्टेसाठी पण येऊ शकता. ते इकडे रूम्स आहेत म्हणजे असं राहण्याचं आहे इकडे. चांगलं आहे म्हणजे एकदम. आणि बाकी आता चलो इकडे कायाकिंग 2 जणांचं बुक केलेलं आहे. हे बघा कुणाला आराम करतोय. तर आता चाललोय आम्ही. हां सौरभ आणि कुणाल आपलं सॉरी सौरभ आणि प्रणव. हां कुणाल इकडे झोपला आहे. तर हां येतो. अरे वॉल्ट में आता हे दोघं चाललेत. हे बघा एकदम शांत पीस एकदम आहे. तर मित्रांनो हे बघा दोघे जण रेडी झालेले आहेत. हा फोटो पण घेतोय. तर आता हाऊस द जोश. हाय सर. ठीक आहे. तर मित्रांनो आता हे चालले आणि इकडे विचारलं तर रिव्हर राफ्टिंग नाही होत इकडे. तर ह्याच्यात ॲक्च्युली लिकेज होतं थोडं. आता दुसरं चेंज केलं आम्ही. हां आता दोघं चाललेत. हळू रे. हां मागे मागे जा. आम्ही एक फोटो पण काढतो. इकडे बघा. हा थांबतो. फोटो इकडे बघ. हे सौरभ अरे इकडे बघ. हे सौरभ हे इकडे बघा. दोघांनी बघा लवकर. बघ ना आहे सौरभ. तर आता दोघं निघाले. अरे भाई मार. किती 30 मिनिट्स ना. आता हे लोक निघाले दोघं.
हे इकडे बघा. होय हं. बघा हे 4:20 ला या 4:20 ला मी सांगेन. दोघांना बॅलन्स करायला लागतंय. तुम्ही बघू शकता दोघं चालले. जरा झूमिंग केलं मी. ती एकदम पीस ऑफ माइंड आहे. सॅटर्डे संडेला गर्दी असते. आता दुपारचं आहे म्हणून कुणाल बसला इकडे. आले. हा आहे काढतो. दोघांमध्ये काढतो. 30 मिनिटचे काहीतरी 350 रुपीज आहेत. आणि असं आहे. आता बघू. आता 350ला गेले, 420ला येतील. बघू अजून कुठलं काही स्पॉट असेल तर बघू आम्ही. आता परतीचा वेळ आहे म्हणून जरा जोश जरा कमी आहे. पण आहे, उत्साह आहे, म्हणजे मजा करतोय. असं आहे. ॲक्च्युली सौरभची बॅग दुखायला लागली. कसं दमलोय आम्ही, थकलोय काम करून करून. सगळं स्वतःहूनच केलं. हो काढला. तर आता म्हणजे अजून 20 मिनटं उरले. 10 मिनटंच केलं मग या लोकांनी. आणि मग त्याच्यानंतर मग आता उतरतोय. मग प्रणव आता जाईल. हां प्रणव चालला तर सिंगल बोटने. तर हां त्याचं बॅग दुखायला लागलं. परत अजून ट्रॅव्हलिंग करायची 3-4 तास. तर तेच चक्कू घे. आता ही बघा, ही सिंगल बोट आहे. या सिंगल बोटमध्ये जाणार आहे. द शेट प्रणव मुरगुड. प्रणव ठीक ना? ऑल ओके ना? फर्स्ट क्लास. नाही अरे असं कुठे. हां ये हळूहळू. पाय हां पाय पहिले घाल. हळूहळू. अरे भाई हळूहळू. मग जरा प्रणवला पकडतो. हां हळूहळू. हळूहळू थांब, पुढे घेऊन जा. तर अशा प्रकारे प्रणव चाललाय पुन्हा. हे 4:20 पर्यंत मी सांगेन तुला कधी यायचं आहे. ठीक आहे. खूप मोठी आहे पुंडलिका नदी. तर तुम्ही बघू शकता. प्रणव ओके ना? हां आरामात. ॲक्च्युली कसं एकाच पोझिशनमध्ये बसून राहायला लागतं आणि ताट बसावं लागतं. आणि त्यात म्हणजे दोन्ही हात एंगेज असतात आणि पाय पण म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर ठेवावं लागतात. असं आहे. तर बाकी लाईफ जॅकेट वगैरे आहे, सेफ्टी वगैरे आहे. आणि इकडे आहेत म्हणजे माणसं वगैरे. सो असं आहे. सौरभ चेंज करायला गेला आहे. बाकी मग आता बघू.
प्रणव कसं होतं एक्सपिरियन्स मग? खूप छान होतं. दादांनी आम्हाला हेल्प केली त्याच्यामुळे चांगला झाला एक्सपिरियन्स. असं आधी आहे. याचा एक्सपिरियन्स घेतलाय म्हणून मी या टाइम केला नाही. रसिकची जरा तब्येत खराब असल्यामुळे हा. अच्छा अच्छा. सौरभ इथे असे बरेच ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्ही मागे बघू शकता. बंजी जम्पिंग आहे, हा, हे jet बघा. ski आहे, हे बघा वरतून. झिप लाईन आहे, बरेच आहेत. आता आमचं थोडं वेळ कमी असल्यामुळे आम्ही जरा शॉर्ट मध्ये ठेवलेलं आहे. आता यांनी जसं लोकली सांगितलं की केलंय तसं तू काय इंटरनॅशनली केलंयस का? अशा काय इंटरनॅशनली आम्ही सर्फिंग वगैरे केलेली आहे. ओके. तो पण एक्सपिरियन्स चांगला असतो. मित्रांनो, आता आम्ही वाकणला आलोय. तर आता वाकणला मग आपण काय कांदा भाजी वगैरे थोडं स्नॅक्स खाऊ. त्यांना बघू शकतो पुढे पालेला होतं. हां बघा इथून आलो. हे बघा. मुंबईला तो हे बघा मागे तुम्ही बघू शकता. कोलाडवरून निघून आता डायरेक्ट मग इकडे वाकणला आता खातोय आम्ही. तर हे बघा आम्ही वडापाव ऑर्डर केलेला आहे. वडापाव खाता येत होता. मी काय खात नाही बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्ये मला जमत नाही. जुलाब लागले रसिकला. जुलाब नाही भाई, उलटीचा त्रास आहे. त्याच्यामुळे मग मी नाही काय खात आहे आणि पोट माझं फुगलेलं आहे. असं आहे. माझ्या लग्नाला पण इकडेच आलेले ना? माझ्या लग्नाला पण तुम्ही इकडेच आलेले ना? वरात आम्ही इकडनं काढलेली आणि हां. सगळ्या पाहुण्या मंडळी नाश्ता केला आणि मग इकडनं घरी निघालेलो. चला आता नाश्ता करतो वाकणमध्ये आणि इथून मग आता पण निघू. मग डायरेक्ट आता लास्ट आपण सौरभच्या घरी भेटू तेव्हाच एक व्लॉग एंड करू. ओके ठीक आहे. आता हा मुंबई एक्सप्रेस हायवे आहे. मुंबई एक्सप्रेस हायवेने आता आम्ही परतीला चाललो आहे. प्रणव ड्राईव्ह करत आहे. कुणालने जरा रेस्ट घेतला आहे. तर असं आहे. ॲक्च्युली आम्ही खोपोलीला इकडे गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथे जाणार होतो पण ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे मग आम्ही प्लॅन चेंज केला आणि सगळे दमलेत थकलेत. तर आता मग असं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे. इथून डायरेक्ट सौरभच्या घरी जाऊ आणि मग व्लॉगचं मग एंड करू आम्ही. ओके मित्रांनो, आता आम्ही व्लॉग एंड करतो. तर झाली आमची अशी ट्रिप होती. रोहा ट्रिप तर क्रेडिट गोज टू सौरभ. सगळं म्हणजे त्यानेच मॅनेज केली. नाही पण म्हणजे तुझ्याच गावी आपण गेलो आणि सगळं काही तू मॅनेज केलं म्हणजे तर एकट्याने पॉसिबल नव्हतं. आणि तुझ्या पॅरेंट्सचं पण धन्यवाद म्हणजे की जेणेकरून अरे पुढे मागे काय झालं जेणेकरून म्हणजे त्यांनी आम्हाला परमिशन दिली तिकडे राहायची वगैरे आणि 3 दिवस मस्त गेले, मस्त आमचे पार पडले. तर कुणाल म्हणजे दमला होता तर मग कुणालला आम्ही म्हणजे हे केलं, त्याचे वेगळे प्लॅन्स होते. सो म्हणून मग आता मग आम्ही तिघंच आहोत म्हणजे मजा आली आणि परत अशीच ट्रिप चालू लागणार वेगवेगळ्या स्पॉटवर. बघू नेक्स्ट इयर कुठे जातो. हां म्हणजे आधी कसं आम्ही ठाण्यात हा नेक्स्ट इयरच ना भाई आता किती. ओके ओके ओके. आणि कसं आता आम्ही कसं आधीचे जे ब्लॉग करायचे ते नुसतं ठाणे लोकली प्लॅन होते. आता मी म्हटलं की हा फर्स्ट ब्लॉग होता ठाण्याच्या बाहेर इंटरनॅशनल. सो आता आम्ही विचार केला की याच्यानंतर दापोली किंवा माझ्या गावी असं म्हणजे श्रीवर्धन हरिश्वर तर असे व्लॉग्स करू. सोलापूर याचं गाव आहे प्रणवचं. तर म्हणजे असं करू असं आम्ही ठरवलं आहे आणि त्या हिशोबाने बनवतो. म्हणजे कधी टाकू कधी नाही. हां तर समजून घ्या. आम्ही आता याच्या पुढे ट्राय करू की आम्ही थोडं सिरियसली करू. हां तो आम्हाला थोडं म्हणजे सगळ्यांना सगळे आपली वेगळी प्रायव्हेट लाईफ आहे, वर्क लाईफ आहे. पण डेफिनेटली आम्ही आमच्या प्रोफेशनल लाईफ वगैरे पेक्षा आमच्या पॅशनला पण फॉलो करायचा प्रयत्न करू. जसं वेळ मिळेल तसं. आता सगळ्या गोष्टी बघायला लागतात म्हणजे प्रोफेशनल वाईज करिअर वाईज सगळं म्हणजे आहे त्याच्यामध्ये आणि फायनान्शियली पण बघायला की मग तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा. हां शेअर करा व्हिडिओ सगळीकडे आणि रोह्याला जाऊन या. रोहा मस्त सिटी आहे, रेकमेंडेड आहे. लागलं तर सौरभचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. हां त्याला फॉलो करा. पण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. हां तू सांगेल मग कसं काय ते. ओके मग भेटू नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. थँक्यू. बाय.